तर एका नवीन भटकंतीची सुरुवात होत्या. चकदेव, महिमंडनगड आणि आपला पर्वत असं उद्याचं आणि परवाचं प्लॅनिंग आहे. 25 आणि 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन एका मस्त अशा जागेवरून होणार आहे. आता आहे तो शेंदी गावामध्ये आहे मी. आणि रात्री संध्याकाळचे 4 वाजता निघालो आहे. 4 वाजता निघून इथं येऊन आजचा मुक्काम आहे. माझा एकटाच आलो आहे मी पुढं. आणि जे अमोल दादा आणि जे MMT जो ग्रुप येणार आहे तो सकाळी पहाटे 4पर्यंत येईल. आणि उद्या सकाळी पहाटे नाश्ता वगैरे करून जेवणाची सोय म्हणा किंवा राहण्याची सोय जी आमची हित आहे. तर इथे संदीप गाडवे म्हणून दादा आहेत, त्यांचं हे घर आहे. ह्या वाडीत एकच घर आहे यांचं, जिथं किराणा मालाचं दुकान साहित्य भेटतं. बाकी तालुका येतो महाबळेश्वर येतो, जिल्हा येतो सातारा. रत्नागिरी आणि सातारा 2 जिल्हे वेगवेगळे होतात. त्यांचं हे दुकान आहे आणि जेवणाची सोय आज आपली आहेत. सगळं पालेभाज्या म्हणा किंवा किराणा माला सगळा इथं भेटतो यांचा. जुन्या बांधणीतलं घर आहे. जवळजवळ 100 ते 150 वर्ष झाले म्हणतात आजोबा. आजचा बेत भजी आहे, तांदळाची भाकरी, भात आणि मिक्स कालवण आहे वाटाण्याचं गाजरचं. हे आहेत ते दादा आपले. दादा तुमचं नाव सांगा. संदीप गाडवे. नंबर, मोबाईल नंबर 94 21 64 93 57. हां, जर तुम्ही गौचा महिमंडनगड नंतर चकदेव आणि पर्वतला जर यायचा जर विचार करत असाल तर काकांना संपर्क करू शकता. काकांचं घर बघू शकता, संपूर्ण जुनी बांधणे, 150 वर्ष झालं. त्यांची दुसरी पिढी ती ह्या घरामध्ये राहत्या. सगळी लाकडं वगैरे सगळं जुनं आहे. काढू सकाळ त्याला काय नाश्त्याची तयारी चालू आहे. नाश्त्याची तयारी. राजमार्ग द्या तुम्हाला. हा काय आलं येवर तर सुप्रभात. आजच्या ट्रेकला सुरुवात होत्या. समोर चालल्यात सर्व, इथून सुरुवात होते. म्हणाला म्हणजे रामाला ताकद भेटली. यावेळेस परत ड्रोन घालू नका म्हणजे मी ह्यावेळेस अजिबात ड्रोन नाही घालून देणार आहे. मी आता शहाणा झालेलो आहे, कारण मी माझं कर्ज वाढलेलं आहे. वाघावर आता लय कर्ज आहे. वाघावर कर्ज आहे आता. बँकेत अफाट सह्याद्री. तर नमस्कार. काल रात्री हे जे समोर घर दिसतात, एक 50भर घर आहे, जास्त नाही. शिंदी गाव जे बेस विलेज, चकदेव, महिमंडनगड आणि पर्वत. हा समोर जो विस्तृत पठार दिसतोय हा सर्व पर्वत आहे. तर हे जे ट्रेक करता तर आपल्याला इथं यावं लागतं शिंदी गावात. संदीप गाडवे म्हणून काका आहेत, त्यांच्या खाली रात्री मुक्काम केला व आज चढायला सुरुवात केली. चकदेव चढतोय. समोर MMTचे आमचे कार्यकर्ते दिसतात सर्व. चढाई चालू आहे, खूप चढाई एकदम. इकडं दिसतोय हा महिमंडनगड. तिथं दिसते ती जी आहे ना ती खिंड आहे, जी आपल्याला रघुवीर घाट म्हणजे चिपळूण खेडमार्गे जर तुम्ही इकडे येत असाल तर रघुवीर घाटातून यावं लागतं. समोर कोयनेचं खोरं दिसतंय. जर वासोटा आणि जर नागेश्वरी वगैरे जर करणार असाल, सातारा थ्रू नसून तर महाबळेश्वर इथून शिंदी थ्रू, तर इथून बोट असते
बोटच्या मार्गे तुम्ही करू शकता ते नागेश्वरी आणि वासोटा दोन्ही करू शकता. आणि हे बघा आमचं MMTचं मंडळ. आता आपण आलेलो खालचं बेस विलेज शिंदी. तर हे जे ट्रेक करायचे तुम्हाला महिमंडणगड म्हणा किंवा चकदेव पर्वत, तर तुम्हाला शिंदीला यायला 2 रूट आहेत. एक तर तुम्ही आपण आलो तसं कोकणातून रघुवीर घाटाने, ही रघुवीर घाटाची खिंड असते. आपण रात्री आलो त्या मध्ये बघा खड्डा पडलाय, ती गाडी वाटी ती शिंदीमध्ये. किंवा तुम्ही वासोटा केला असेल तर बामनोलीला जाता. बामनोलीतून थेट बोट पकडून 2.5 तासाचा बोटीचा प्रवास केल्यानंतर आपण इथे येतो खाली. मग तिथून पण आपण हा ट्रेक करू शकतोय. किंवा महाबळेश्वर मार्गे तापोळा आला, तापोळ्यातून फेरी बोट आहे, त्यात गाड्या टाकायच्या आपल्या. आणि ह्या उत्तेश्वरची रांग आहे, त्याला वळसा घालून गाडी वाट इथे येते उचाटमध्ये खाली. तर तिथून पण आपण हे ट्रेक करू शकतोय. आता आम्ही मागे तसंच केलेला, गाडीने चाललो आणि मग इकडं धवडेसरी नसतानसरी. तर तुम्हाला वरती गेल्यावर माथ्यावर वाट असं सांगतो सगळ्यांनी. तर अशा रीतीने करू शकतोय. तर हा महिमंडणगड समोर दिसतोय. वासोट्याची रांग पूर्ण अशी झाली आहे, त्याला जोडलेला आहे. महिमंडणगड गडावर गेल्यावर आपल्याला जुना वासोटा आणि वासोटा एकरूप झालेले आहेत, पण कळकळून येतात. तो नागेश्वराचा सुळका वगैरे दिसतो. आणि ह्या साईडला जे उंच टोक दिसते बघा मध्ये जर आलेलं वरती, हा धोक्यात आहे, धोक्या 1 2 3री लेअर पुढं तो जंगली जयगड आहे. हा पूर्ण वन विभागाच्या अंडर येतो. तिथं आपल्याला रेस्ट्रिक्शन आहेत, आपण जाऊ शकत नाही. पण जंगली जयगडाची परमिशन घेऊन आपण तो करू शकतो. त्याचा पण ट्रेक ठेवू आपण. त्यानंतर आता आपण हा चकदेव करणार, नंतर परत बेस विलेजला जाणार, महिमंडणगड करणार आणि उद्या पर्वत आपल्याला हे बघा, हे पूर्ण जे पठार दिसते लांबलचक ते पर्वताचं आहे. त्याच्यावर जोम मल्लिकार्जुन म्हणजे चंद्रराव मोरेंची जी 7 शिवालय आहेत, त्यांनी 7 शिवालय बांधली शिवपूर्व काळात. तर त्यातील हे पर्वत आणि हे चकदेवावर चौकेश्वर आणि इकडं जोम मल्लिकार्जुन. बाकीची मग तुम्ही तळदेव, धारदेव, परत गोनसपूर अशी 7 एकूण मिळून 7 शिवालय आहेत जी चंद्रराव मोरेंनी बांधली. तर असा हा भारी परिसर आहे. आपण वरती गेला अजून माहिती देतो तुम्हाला. अभ्यास केलेला आहे, सगळी माहिती भेटते. म्हातारे हो इकडे बघ, ए पारोशी तोंड धुतलं नाही, इकडे बघ, इकडे अलीकडे बघ जरा. असा आवाज येतोय. कुठला आहे तुम्ही? चकदेवच. आणि गुरं वगैरे चारायचा? हो. जनावर वगैरे आहेत का जंगली? काय सगळे आहेत. सगळे आहेत? सगळे आहेत. हा हा. आणि काय काय बघितलं आज पातूर जंगलीमध्ये? वाघ बघितला. हा. सिंह जोडा नाही. सिंह नाही. हा. अस्वल बघितले, डुक्कर बघितले, सांबार बघितले, सगळे बघितले. सगळं दिसले. हो हो. आज जाईल तसं जंगल आहे काय मोठं? हो जंगल इकडे मोठं आहे. हाय काय? हो. जावळीचं? हो हो जावळीचं. तुम्ही मूळचं कुठलं? चकदेवचं? हो. कुठं राहाल? कुठं आहे? इथंच आहे. इथंच आहे खाली? हो इथं वर. हा हा. चालतंय, चला. तर आता आपण येऊन पोचतो चकदेवाच्या पटावरती. इथं हे मंदिर दिसते समोर. तर हे चौक्या रघुनाथ मंदिर प्रसन्न, म्हणजे चौकेश्वराचं देवालय आहे जे चकदेव डोंगरावरती आहे. पुढं इथं आपल्याला ही वाडी दिसत्या. चकदेवची जी काय गावकरी आहेत ते इथं राहतात, जास्त नाही, 1 7-8 घर आहेत फक्त. ही समोर दिसते ही पडकी शाळा आहे जुनी. समोर पर्वत दिसतोय जे आपल्या देवस्थान आहे महादेवाचं, तिथं पण जाणार आहोत आपण उद्याच्याला. आजचं हे मूळ ठाणं चकदेवाच्या पठारावरती येऊन पोचतो. इकडं
मधु आणि मकरंदगड सुद्धा दिसतोय आपल्याला. त्या साईडला तिथं मधु आणि मकरंदगड आहे. बाईचं स्वरूप आहे ना, तिच्या बाजूला पार्वती आहे ना, आणि त्याच्या बाजूला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आहेत. असं म्हणजे थोडस वेगळं का, म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्यात अयोध्येतले म्हणजे हे रामाशी रिलेटेड गोष्टी काय काय माहिती? आता रामाची म्हणजे ज्या मागच्या वेळेला बघा रामाचा आपलं जय श्रीराम कार्यक्रम झाला. हे आता उभे केलेत का? नाही नाही, प्राचीन काळाचे आहेत बुवा. हो, प्राचीन काळाचे आहेत, ते नवीन नाहीत. बरोबर. नाही, कारण शंकराचं मंदिर आहे आणि रामाचं सगळं असं एक थोडंसं हे राहतं. असं काय नाही, ते सर्व म्हणजे बघा 5 पांडव म्हटल्याच्या नंतर 5 पांडव आणि 6वी द्रौपदी, त्या पद्धतीने शंकराचं पिंड आहे. माझा ट्रेक तिसरा आहे. आणि ह्याच्या अगोदर काय सांगू? ह्याच्या अगोदर कुठले गेले? रतनगडचे भैरव, रतनगड, भैरवगड आणि दमदम्या. जय श्रीराम, जय शिवराय. मी गोविंद शिंदे, राजगुरुनगर मध्ये एक पेले कार्टा म्हणून कंपनी आहे. ती सगळी कंपनीच मी बघतोय. जर समजा कुणाला काही जॉब लागत असेल, पाहिजे असेल, तर मी जॉबला लावू शकतो 100%. आणि ह्या ट्रेकला यायचं कारण फक्त अमोल दादा आहे. त्यांची खूप इच्छा होती मी ह्या ट्रेकला यायला पाहिजे. त्यांनी मला ग्रुपवरती पण दाखवून दिलं, अरे तू बात कर आता. ग्रुपवरती नाही ऐकलं म्हणून त्यांनी मला प्रायव्हेटला मेसेज टाकला. मला जे येणार आहे ते तुझ्यामुळे थांबतील, तू तुझे मेसेज बंद करा. मग मी त्यांचं ते ऐकलं आणि शेवटचा मेसेज आपला फक्त एक नाचण्याची व्हिडिओ टाकली आणि बंद केला. आणि आतापर्यंत माझे जवळजवळ 30 ट्रेक झाले आहेत, जवळजवळ 4 शिखरं झाली आहेत. तरी पण मला चालायचा खूप प्रॉब्लेम आहे. सगळ्यांच्या मागे मीच असतो. हा माझा प्रॉब्लेम थोडासा, म्हणजे तुम्ही समजून घ्या. पुढच्या ट्रेकला समजा पुढे काही प्रॉब्लेम आला तर मला खूप नाही घेऊन जायचा प्रयत्न करा. रशी आणली, टेन्शन नाही. वाघमोडे, मी मूळचा सांगलीचा आहे, तासगाव तालुका. मी शिक्षणाला इथं चिपळूणला आहे, सावर्ड्याला कॉलेज आहे माझं ॲग्रिकल्चर. 3rd इयरला आहे मी सध्या. आणि ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर आम्हाला सोबत ट्रेक करतोय. आता हा माझा 3रा ट्रेक आहे. पहिला झाला मोहनगड झाला, दुसरा झाला तो रतनगड ते शिरपुंज भैरवगड झाला, व हा 3रा आहे. ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर अनुभव आहेत ते खूप छान आहेत. म्हणजे ही माणसं जी भेटतात आपल्याला इथं ती माझ्या बाजू आहेत. म्हणजे ह्या आठवणीचा जो खजिना आहे ना, तो कुठं दुसरीकडे सह्याद्रीत मिळणार नाही. खरं काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात व ज्या आडवाटांच्या भटकंतीसाठी जी काही गरज असते, मला माहिती असते, ती इथं अमोलदादाजवळ, रोहितदादांजवळ पूर्णतः मिळून जाते. आणि बाकीचं बोलायला तर आता जी तुम्हाला जी अनोळखी तोंड दिसतात, ही 2 दिवसात कशी ओळखीची होऊन जातात ही पण तुम्हाला समजणार नाही. आणि एवढं इंटरॅक्शन होतं ना, हे आमचं माणूस आहे, खास माणूस आहे, खरंच लाखात एक माणूस आहे. याच्यावर रतनगड तो आम्ही पहिला दिवस आहे ना, नुसतं एकमेकाची माप काढण्यात घालला. पण जिथं मुक्कामाला गेलो ना, तिथं मुक्कामाला गेल्याची आमची ओळख झाली. आरा सांगतो, दुसऱ्या दिवशी नुसता राडा गेला. वरनं घनचक्कर पालता घालूच तर आहे ना, शेवटच केला. आणि रील्स वगैरे तर बघितलं असेल, रील्स वरती माणसाला ओळखला असेल तुम्ही. तिला रील्स वगैरे विचारलं ना, म्हटलं बघितली तुझी रील्स. आणि मी जास्त व्हायरल झाल्यामुळे आले, आम्हाला मला व्हायरल केला. काहीतरी व्हायरल होतं वगैरे सगळं संगत असतं यार. तर धन्यवाद. खूप छान. तर आत्ता आहे चकदेवच्या पश्चिमेच्या टोकाला. या साईडला आपल्याला हा इथं खालती रघुवीर घाट दिसतोय, जो आपल्याला खेड म्हणा किंवा चिपळूण मार्गे जो इकडं शिंदे गावात येतो, जे चकदेवचं बेस विलेज आहे. नंतर हा संपूर्ण विस्तृत जो डोंगर आहे तो चकदेव आहे. इथून खाली जाते, ती वाट जाते खाली शिडीला जाते. ह्यो शिडीचा घाट म्हणतात त्याला. म्हणजे जुन्या काळी इथं लाकडी शिडी होती खाली, तिथून लोक ये जा करायची. आणि त्या साईड तो पहिला टप्पा पांढरा, हा वरती काहीतरी दिसते खिंडीसारखं. बरोबर, त्रिकोणी आकार येतो. साळगड. आता तिथून त्या दारीने सरळ जायचं पुढं. त्याच्या पुढे गेलं की मागे सपाटी दिसते सगळ्यात कोपऱ्यात लाईन डायरेक्ट. सगळ्यात मोठा महिपतगड.
आणि मैपतगडात डाव्या बाजूचं टोक आहे, त्याच्या पुढे एक उंचवटा आहे, बरोबर. तो आहे सुमारगड. मैपत, सुमार, रसाळ. तर ह्या तिन्हींचे तुम्ही ट्रेक करू शकताय. रेंज ट्रेक. आम्ही कसा केलेला, आम्ही सकाळी खेडमधून गाडी केली प्रायव्हेट, जिने आम्हाला वाडी बेलदारला पोचवलं मैपतगडाच्या बेसचं गाव. तर मैपतगड केला सकाळी सकाळी, नंतर सुमार केला येऊन, आणि सुमारपासून रसाळवाडीत मुक्कामाला आलो तेव्हा रात्रीचे 7-8 वाजले असतील. बराच लांबचा पट्टा येतो. आणि मग दुसऱ्या दिवशी रसाळ करून एसटी आलेली मुक्कामी, तिने खेडमध्ये गेलो आणि मग घरी, असा केलेला प्रवास तो जर चांगले ट्रेक व्हिडिओ असतील तर एका दिवसात पण होईल, पण गाडीचं नियोजन पाहिजे तुमचं व्यवस्थित. आता त्यानंतर मैपतगडावरून तुम्हाला इकडे खालच्या ही जगबुडी नदीचं खोरं आहे. हे पूर्ण जगबुडी नदीचा उगम होतो तिकडं निगडा घाटाच्या तिकडं. तर मैपतगडावरून तुम्ही वडगावमध्ये खाली उतरू शकताय दुसऱ्या वाटेने. आणि त्यानंतर पुढं जी डोंगरपट्टी दिसते तुम्हाला, ही सह्याद्रीची मुख्य रांग अशी वळून आली, तर तिथं कुडपण म्हणून गाव आहे. तिथं एक निगडा घाट खाली कोकणात उतरून येतो. होईन बघ मी आजचे दिवस. भीमाची काठी सुळका आहे तिथं. निगडा घाट झाला की इकडं महारखिंडीची वाट, त्या कुडपण गावातूनच ही वाट खाली येते वडगावमध्ये. त्यानंतर येतो उंड्याचा घाट, तो पण खाली वडगावमध्येच येतो. त्यानंतर हातलोट घाट, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, वरच्या हातलोट गावातून खालच्या बिरमणीमध्ये येतो हातलोट घाट. त्यानंतर ही दुर्गजोड दिसते मधुमकरंदगड, हे जे तुम्हाला उंच 2 तर ते मधुमकरंदगड. त्याच्या बाजूला घोणसपूर आहे, तिथं जो मल्लिकार्जुन हे 3रं शिवालय आहे. हे आपलं चकदेवरचं पहिलं, पर्वतवरचं 2रं आणि घोणसपूरचं इथलं 3रं. बाकी सगळे महाबळेश्वराचे तिकडे आहेत, तळदेव, धारदेव, मोळेश्वर, ही सगळे त्या साईडला आहेत. आता या मधुमकरंदगडाच्या इथून कोंढनाळ उतरते खाली वडगावमध्ये, तो पण भारी ट्रेक आहे. कोंढनाळ उतरून हातलोट घाटाने परत हातलोट, असं तुम्ही ट्रेक करू शकता. तो पण एकदम कस पाहणार ट्रेक. त्यानंतर ही सह्याद्रीची मुख्य रांग आहे, तिचा कातळ टप्पा दिसतो उघडा एकदम. तिथं जी अलीकडे दार आली आहे ती तांग केसरी घाटवाट उतरते खाली कांदोशीमध्ये. हा आता हा पर्वत आणि ती सह्याद्रीची मुख्य दार, त्याच्यामध्ये कांदोशीचं खोरं आहे. तर ती तांग टेसरी उतरती, नळीची वाट उतरती, तेलेसरी उतरते, असे 3 घाटवाट आहेत, ज्या कांदोशीमधून वरच्या उचाटमध्ये नळीची वाट आणि तेलेसरी आणि अंगठेसरी हे वरच्या घोणसपूरकडे चालत जाऊ शकतो आपण. त्या अशा 3 घाटवाटा झाले तिकडं. आता हा पर्वत जो आपण उद्या करणार आहे, पर्वतच्या मागून 7 काठा जंगल आहे, पूर्ण रान आहे, बरेच रानगव आहेत तिकडे. तर त्या आम्ही 7 काठा जंगलातून दवडेसरी ही घाटवाट खाली दवडेच उतरलेली, आणि मग आस्थानला आलो. आणि आस्थानसरी ही घाटवाट चढून हे जे पर्वतचं रान दिसतंय गजबजलेले एकदम, त्याच्या अलीकडे इथं एक खिंड आहे, तिथं चढून आलो. आणि त्या पर्वतला पूर्ण वळसा मारत आम्ही पलीकडे उचाटमध्ये उतरलेलो. असा ट्रेक केलेला भारी. आता हा जो उंचवडा दिसतोय आपल्याला, बघा समोरचा एकदम टोका, हा, त्याच्या पलीकडे आंबवली घाट चढून जातो वळवणला, तिथे खाली आंबवली गाव आहे. आता ही जी शिडी घाटाची वाट आहे ती पण आंबवलीमधूनच येते, आणि आंबवली घाट तो पण आंबवलीमधून जातो. तर पहिल्या काळात कोकणातून सातारला जो व्यापार व्हायचा दळणवळण, तर ते त्या आंबवली घाटाने व्हायचं. तुम्ही जर तो घाट बघताल तर पूर्ण दगडांनी बांधीव एकदम, जेणेकरून त्याच्यावर तुमचं घोडे, बैल, गाढवं त्यांच्यावर माल लादून बाजारपेठेत नेऊ शकतो, एवढी सुकर वाट आहे. आता बी गेला तरी तुम्हाला बघायला मिळेल. तर ती वाट चढून वरती वळवणला जाते. उद्या आपण वळवण गावात जाणार आहे. अजून खाली जायचं. काय आलो फक्त साखर नाही, ताकात साखर गेले देतो तुला आता चकदीवरती आहे. मस्त ताक प्यायला थांबल्यात सर्व. होते का नाही, तुला पाहिजे का नको. तर आता चकदेव उतराय घेतलाय. उतरताना काय केलं, चकदेव जी वाड आहे
त्या वाडीच्या इकडं उत्तरे साईडनं एक रस्ता येतो. तो खाली हे जे समोर गाव दिसतंय, घर दिसतात, हे वाळवण गाव आहे. तर या वाळवण गावात जातो आणि पूर्ण डोंगर आहे ना, हा चकदेवच्या डोंगराच्या कडनं अशी वाट आहे, पायवाट आहे. ही पायवाट आपल्याला घेऊन जाते खाली वाळवण गावामध्ये. आमचं सहाय्य मंडळ म्हणजे MMTचे जे कार्यकर्ते आहेत ते खाली पोचलेत वाळवण गावामध्ये. आणि हा परिसर, हा समोर दिसतोय हा पर्वत, श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान. आणि ह्या गावाला लागून पलीकडं शिंदे गाव आहे, जे आपण राहायला आहे तिथं, बेस विलेज. तर वाळवण गाव आहे इथं समोर. सकाळी जाताना इथं खाली मुक्काम आहे शिंदीमध्ये. ही बस आहे आमची. हा टावर आहे का, ह्या टावरच्या साईडून जो रस्ता गेला तो समोर चकदेवला घेऊन जातोय. चकदेव केला नंतर ना शिडीचा जुना घाट बघितला तो. मधु मकरंदचा दर्शन घेतलं चकदेववरून. आणि नंतर ना त्या साईडला रसाळ, सुमार, महिपत आणि जी काय डोंगर रांग आहे, नंतर ज्या नाळ आहेत त्या पाहिल्या. इकडून गेलतो जाताना ह्या वाटेने. आणि ह्या साईडून चकदेवला असा घेरा मारून खाली वाळवण गावात उतरलो. आणि ही जी वाट येते ही समोर इथून येते, ही वाळवण गावातून येते. हे शिंदी गाव वाड्या आणि वस्त्यांचं गाव आहे. इथे एक 50भर घरं, तिथे एक 20-30 घरं, अशा गाव आणि वाड्या आहेत त्या. तर इथं बस स्थानक आहे, म्हणजे ST येते महाबळेश्वरहून. हा जो रस्ता येतो हा महाबळेश्वरहून येतो. महाबळेश्वर मधून ST येते शिंदी इथं मुक्कामाला येते आणि इथून परत महाबळेश्वरला जाते. आणि ह्या साईडून हा रस्ता आहे, ह्या साईडून जी येते हे रघुवीर घाट, नंतर ना खेड मार्गे ज्या ST येतात इथं पण येते ST इथं. आणि ही वाटेनं ह्या वाटेने गेलतो सकाळी वरती. तर आता जेवणासाठी खाली घाट चकदेव पार पडला आहे आज. आता महिमंडनगडला जाणार आहोत. तर चला. दुपारची मस्त अशी झोप घेतल्यानंतर ना जेवण वगैरे आराम करून शिंदी गावातून पुन्हा प्रवासाला सुरुवात होते किल्ले महिमंडनच्या दिशेने. तो समोर टॅपाडा दिसतोय आपल्याला, ते आहे किल्ले महिमंडनगड. इथं समोर अशीच गावाच्या बाहेरून वाट एक येते, ती घेऊन जाते आपल्याला महिमंडनगडाजवळ. भावांची ओळख मैत्रीला गर्दी. तर आता महिमंडनगडाची चढाई चालू आहे. शेवटचा टप्पा आहे एकदम. समोर आपल्याला इथं रघुवीर घाट दिसतोय. या रघुवीर घाटाचा पहारेकरी म्हणून ओळख आहे ह्या गडाची. पूर्णता झालेली आहे, शेवटच्या टप्प्यात एकदम चढाई राहिलेली आहे. काय सांगशील गोविंदा किल्ल्याबद्दल जोरात? आधी चकदेव केलाय, हा. आता त्याच्यानंतर हा महिमंडनगड आहे. छोटा आहे हा, परंतु खूप त्रास देतोय. परंतु शेवटचा टप्पा आहे, लवकरच पार करतोय. हा. जय शिवराय. जय शिवराय. हा समोर दिसतोय का, हा चकदेव आहे जो सकाळी केला आम्ही. चौकेश्वराचं मंदिर आहे हा पूर्ण. आत्ता आहे सध्या महिमंडनगडावरती. समोर आपल्या MMTचं फोटोशूट चालू आहे आणि आपले सूर्यदेवता मावळतीला आहेत. समोर दिसतोय हा चकदेव दिसतोय, चकदेवच्या माथ्यावरून मावळत्यात. इकडं असा संपूर्ण असा रघुवीर घाट, नंतर या साईडला वासोटा, नागेश्वरी आणि जो काही परिसर येतो तो. आणि या साईडला बघा इकडं कोयन्याचं बॅकवॉटर आहे. हे खालती इथं ह्या साईडला इथं शेंडी गाव आहे. इथं कोयनेचा बॅकवॉटर शेवट होतो. आणि समोर आपले
नीरजदा ड्रोन उडवतात. असं कुठेही गायब झालं. आवाज येतोय तिकडे थांब. अरे हा इथं समोर आहे. अरे तू इकडे कुठं चालला? इथं पळायला जागा नाही. अयो जनावर बघा. हे शांत शांत शांत. यार लय मोठे. याला खाली पाला तो. नाही नाही गेला माग. गेला जरीच कुत्र्याच्या आवाजानं. कायचा काढला राव बघून. अरे नीरज तुझी टॉर्च डोळ्यात जाऊ दे की मग. संकल्पदा काय दिसलं का नाही? काय दिसलं का नाही? गावा दिसला. हा बाबा पहिली गोष्ट म्हणजे आपल्या इकडे ते गवा वगैरे तुम्हाला माहिती आहे काय असतं गवा? गहू माहिती. गवा बघितला आम्ही आता. बघितलं ना. तुम्हाला सांगतो आम्ही वरती गेलो पहिले. वरती गेलो गाडावरती फिरून वगैरे आलो खाली. येताना खाली बाकीचे काही सगळे बाकीचे पाठीमाग होते पण आम्ही 4-5 जण पुढे होतो. 4-5 जण. आणि येताना काय चाललोय आम्ही आपलं बोलत वगैरे. ती पिऊ म्हणून पुरगी ती एवढी घाबरली. हिच्या समोर डायरेक्ट उभा. पहिली माग आली पळत एकदा. आम्हाला मस्त वाटली. आम्ही म्हणले हे काहीतरी खोटं सांग चल मी जातो पुढं. मग हा नीरज म्हणून पोरगा हा गेला की पुढं गेला. त्याने म्हटलं मला सर मी हे म्हणली जाऊ नको खरंच सांगते मी खरं आहे म्हणून. हा आपला गेला पुढे आणि व्हिडिओ चालू केली होती मोबाईल मध्ये. आम्ही कॅप्चर केला तुम्हाला दाखवत होते. कॅप्चर केलंय मोबाईल मध्ये. डायरेक्ट समोर उभा यायचं पुढं. अरे मला हाय खरोखर सगळे थांबा पाठीमागं. आणि त्याला बघितलं आम्ही समोर. म्हणजे मी नाही बघितलं याने बघितलं. हा निकेल एक होता त्याच्या पाठीमागं. यांनी थोडासा बघितला. आणि निकेल जो होता ना त्यांनी थोडासा बघितला. शिंगाचं टोक त्याची चमकत अशी चमकत. पांढरे शिंग चमकले ते अशी चमकले. आणि कुत्र त्याच्यावरती धावून गेलं. कुत्र धावून गेले त्यानंतर ते पळालं खाली पळालं. सगळी पोरं हळूहळू पुढे आली. सगळे शांत झाले पण सगळे घाबरले होते. सगळ्यांची जाम फाटली होती. काय करू शकत नाही घाबरले ना. पण ते किस्से झालेत ना त्यांनी धडका वगैरे दिले आहेत मांड्या वगैरे फाडले. आम्ही ऐकून येते भरपूर. नाही गवा आहे ना तो एवढे लोक असले गड बिगड उचलले नाही पण त्याला चिडवलं तर ते असा इथं असं झालंय कधी प्राण्याचा हमला वगैरे अटॅक असं माणूस झालाय का? कोणावरती अटॅक झालाय का? हमला केलाय प्राण्यानं बिबट्यानी वगैरे खाली पडला असते. पण असं काय आसवलीनं आमच्याकडे एक धनगर जंगलातच होता आणि जंगलात राहत असताना ते कुत्र होतं त्याच्यामुळे आसोलीची पिल्लं होती. तसं असेल नाही तर तो त्या हे करण्यासाठी तो गेल्यानंतर त्याने काय झालं तो करत असताना ते आसोलीने त्याने पूर्णपणाने ती पकडली. पण ते धनगर असल्यामुळं कोयती हातात होती आणि सगळं होतं त्यामुळे त्याला तो सुटला. तो इतके दिवस होता शेवटी हॉस्पिटलमध्ये सगळं दुनियादारी करून तो थोडा झाला बरा. तर आता चहा वगैरे झालाय आणि जेवणाची तयारी चालू आहे. संदीप दादांच्या घरी आहे आणि आमचं MMTचं सहाय्य मंडळ आहे ना ते स्वतः चपाती लाटाय बसले. हा लाटणं घेऊन बसले. सो इकडं पिओ आहे शुभांगी योगिता आहे नंतर ना हा आणि इकडं यांचं नाव काय सायलीत आहे. तिकडं आजी चपात्या लाटतात. इथे एक लाटतात त्या. इकडं चुलीवरती पण लाटतात त्या आणि तिकडं गॅसवरती पण चालू आहे.
दोन्हीकडं पटपट काम चालू आहे. टोपली भरत आल्या बघा, टोपली भरली पुरी. आणि ह्या म्हातारीनं पण चपात्या लाटल्या. त्या म्हातारी जमल्या ना? जमले किती हा, किती लाटल्या सांग. इकडे बघ, इकडे बघ. हुशार आहे एवढं. ए इकडे बघ ना, इकडे बघ, इकडे बघा. हा, किती लाटल्या सांग. किती लागलं? 3 एक ना? 3 लाटल्या ना? मग किती? 4. हाय 5 लाटल्या. खरं का? अरे मोठे केलं तर मोठे. शब्द किती आहे? जबान, जबान जबान सच झूठ जिभेबद्दल आहे का? जिभेबद्दल आहे. चव चव बोला तू बघ काहीतरी. पहिला अक्षर जवान. जमीर. जबडा जबडा मोर. मोर. माझं नाव देवेंद्र. जुबली. काय म्हणला, काय म्हणला ते, काय म्हणला? जुबली. जुबली जू. जुबेदा. 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 जमले जमले. कसं आहे नादाला लागायला. कसं करायचं माहितीये का? जू काढायची अशी आणि फोडायची. हा काय आहे इज्जत आहे. हा कर चालू. अलंकापुरी पुण्यभूमी बिन पवित्र मित्र. तेथे नांदतो ज्ञान राजा सुखात तया कविता महापुण्य राशी. नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. बोला कुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी जी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय हिंदू धर्म की जय. हा ठसका लागणार असं कोणी खाऊ नका. हा ठसका लागणार असं कोणी खाऊ नका. सावकाश जेवा. आज जेवणात बटाट्याची भाजी आणि काय आमटी बटाट्याची आहे. चपाती भात. निखिलदा